इयत्ता 8वी बालभारती मराठी प्रकरण 5वे सुरांची जादूगिरी. डॉक्टर दत्ता भोसले. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरीने मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलासारखी असतात. खेड्यातला एक दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. अगदी पहाटेलाही अजून पुरती जागा आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. रात्रीच्या 3-3:30 पासून ती आपल्या कुरेबाज नखरेल ताणांनी आसमंत भरून टाकायला प्रारंभ करत असतो. हळूहळू या ताणांची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. एका वस्तीतल्या कोंबड्याने बाग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत आणि एका ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणाला पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो. त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते. म्हणजे घरातले दळणाचे जाते. घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बागेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करतात. झोपलेल्या जात्याला गायला लावतात. या जात्याचा मंद लयबद्ध प्रौढ आणि दमदार आवाज मोठ्या छोट्या ताना हरकती घेत आसमातात भरून जातो. घास घातल्यावर जात्यावरून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट, आईच्या उबदार मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. पापण्या जड झालेल्या असतात. अर्धवट जाग आलेली असते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावाच लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेलं असतं. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटतात आणि त्या जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरू पडावे तसे सांडत असते. या संगीतातल्या आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. ह्या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. त्याची खुमारी केवळ शब्दातीलच. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो. अवतीभोवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो. कावळ्यांचे भरभरीत आवाजही पानाफांद्यातून सांडत असतात. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. त्या घराच्या भिंतीवर अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात. मध्येच झाडाच्या डोलीतून हिरव्या रेघाट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांची भर घालत असतो. सकाळचे ते संगीत वाद्यवृंदासारखे वाटते. परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परात इतके कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. याच वेळेला एखाद्याने पार्श्वरी संगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळतात. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी असुसलेला टाहो असतो. बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्याचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. त्यातच मग काचेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते. धारेच्या या संगीताला हे एक जादू असते. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. मग भांडे जसजसे भरत जाते तसतसा आवाज लक्षणीय फरक पडतो. गळ्याशी दूध आल्यावर मग या धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. पण त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असते. एखादी बाई दोरीला घागर बांधून ती ओढत असते. त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते. कुठेतरी एखादी मोठही त्या सुरात आपला सूर मिसळत असते. ते कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. मात्र आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते. आस म्हणतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. गावाला जाग आलेली असते. शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भाराभूत करते. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या मोडण्याचा आवाज, कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज, ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज, त्याबरोबर सस्स
असा आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज, नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतरावर घुमत येणारा झऱ्यांचा आवाज, ओढ्यांची खळखळ, पानांची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चपकाचा आवाज, रस्त्यावर कारण भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज, किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्याचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज, देवळातल्या नानाविध आकारांच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज, जनावरांच्या हंबरण्याचा, त्यांना गायरानात नेताना येणारा शेकडो खुरांचा आवाज, घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्याचा आवाज, किती म्हणून सांगावेत. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्या भोवती फेर धरू लागते. हे सारे आवाज एकमेकात कालवले असतात, वातावरणाला जिवंतपणा आणतात. आपल्या मनाला लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते. आपले मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते.